प्रति षटकाराला सुनील भाऊ भुसारा यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख बक्षीस। पहिला चेंडू लेफ्ट आर्मवर द विकेट, पुढे सरसाव चेंडूला उडवलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू उडतोय आणि पहिला चेंडू पहिला हादरा बसतोय आणि डावाच्या सुरुवातीला सुरुंग लावला जातोय। वैभव गोल्डन डकचा शिकार होतोय। शरद पवार गट काँग्रेस यांच्याकडनं लिहून दे ना। गोलंदाज आहे रंजन। पहिल्या चेंडूवर धडाडीची सुरुवात करतोय, डावाला सुरुंग करतोय आणि पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसतोय वैभवच्या रूपाने। वैभव भुईरे खन्ना सनसनाटी खळबळजनक मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज, गोलंदाजाचा करदनकाळ म्हणून ज्याची ख्याती आहे टेनिस क्रिकेटमध्ये, असा मात्र शून्यावर बाद होतोय आणि आपल्या विजयामधला प्रमुख अडसर पहिल्या चेंडूवर लिहिल्या माघारी धरतोय तो रंजन। नवीन फलंदाज येतोय कोण? अचित। बघूया अचित काय करतोय। पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर मात्र संघ मालक आणि संघ व्यवस्थापनामध्ये नक्कीच एक प्रकारचं दुखावलेलं वातावरण, चिंताग्रस्त चेहरे आहेत, कारण जो फलंदाजीतली प्रमुख ताकद वैभव मात्र शून्यावर महत्वाच्या सामन्यामध्ये बाद होतोय। रंजन नवा जोश नवा दम। बघूया पंचांच्या उजवीकडनं म्हणजे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीची गोलंदाजी करतोय। डावखुरा गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज यांच्यामधला हा द्वंद्व, यांच्यामधला हा लढा। बघूया काय करतो रंजनने। डावाला सुरुवात धक्काच करे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला मात्र चेंडू झेल उडतोय आणि दुसऱ्या चेंडू दुसरा गडी बाद करतोय। दॅट्स अ बिग ब्लो। भाऊ पाटील यांच्याकडनं हॅट्रिक जर केली तर 500 रुपये आणि प्रति विकेटला युवा नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सचिन भाऊ बष्टे यांच्याकडनं 200 रुपये। खेळाडूंना मालामाल केले जाते। विकेश हॅट्रिकसाठी यतीश पाटील आणि रतीश पाटील आणि कल्पेश पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये। रंजनला नामी संधी, सुवर्ण संधी, 2 चेंडू 2 गडी बाद केलेत। 2 विकेट्स इन कन्झर्वेटिव्ह डिलिव्हरी, 2 विकेट्स इन अ रो। सर्व प्रेक्षकांना पाहुण्यांना एक औत्सुक्य आहे की या षटकामध्ये हे हॅट्रिक पूर्ण होते की काय। मगाशीच मॅन फ्रॉम लोपे संजय पवार याने जबरदस्त गोलंदाजी करत लगातार 3 चेंडू 3 गडी बाद केले होते। बघूया रंजनला एक नामी संधी आहे। फलंदाजीसाठी आलाय संजय पवार, जो संजय पवार ज्याने मगाशी 5 गडी बाद केले होते। मॅन फ्रॉम लोप्याचा एक अतिशय प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू। बघूया रंजन त्याला कुरघोडी करतोय की संजय पवार त्याच्यावर मात करतोय। धाव संख्या तर मला वाटते 2 बाद 0। पडझड डावाच्या सुरुवातीला सुरुंग लावलं जाते, डावाच्या सुरुवातीलाच पडझड होते संघाची लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला मात्र पुन्हा एकदा फसवा चेंडू, स्विंगिंग डिलिव्हरी, लहराती हुई बलखाती हुई गेम। फलंदाजाच्या बॅटीला वाकुल्या करत चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात। 3 चेंडू निर्धाव पडतायत। यावेळेला मात्र रंजन यांना आलेली नामी संधी मात्र यावेळी दवडले, परंतु संजय पवार यांना मात्र डबल माइंड मध्ये झालं। पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, षटकातला 4था चेंडू। यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातो, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय। एक प्रकारचं प्रेशर आलेले संजय पवार यांच्यावर, कारण धडाडीचे सलामीचे दोन्ही फलंदाज शून्यावर तंबूत परतलेत आणि पाता पाता पॉवर प्ले मधले 4 चेंडू निर्धाव पडलेत आणि अजूनही धाव फलकावर एकही धाव लागले नाही। संघ मालक आणि तमाम संघातले खेळाडू प्रचंड घाबरलेले, भेदरलेले, कावरे बावरे झालेले। गहरा सन्नाटा, गहरी खामोशी। षटकातला पुढचा चेंडू 5वा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा एक जबरदस्त मनोवैज्ञानिक दबावाखाली भेदरलेला फलंदाज। कहां से गेंद आई कहां से निकल गई, बिल्कुल देख रहे, जांच रहे, परख रहे आणि वक्त निकलता जा रहा है। पाता पाता 5 चेंडू निघून झालेत आणि 5च्या 5 चेंडू निर्धाव। दिस इज द फर्स्ट मेडन ओव्हर विल बी द टुर्नामेंट। लेफ्ट आर्म हवा। यावेळेला मात्र चेंडूला टोलवलं जाते, परंतु वाह गजबची गोलंदाजी, निर्धाव चेंडू टाकले 6च्या 6 6। आणि या निर्धाव षटकाबद्दल सुद्धा सचिन भाऊ बष्टे यांच्याकडनं रंजनला 200 रुपये आलेले आहेत।
निर्धाव षटकाबद्दल सुनील भाऊ भुसारा यांच्याकडून रंजन पाटील याला 1000 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे. मला माल केले रंजनला. रंजनची कडकी दूर झालेली आहे. हा मग किती आतापर्यंत हे हिशोब करायला